नाही तर कुठं रात्र जागवतील. सभा असतात राव, काय काही पण समजता तुम्ही. सगळीकडे त्यांना वेळ आहे, पण तुमचं दुःख ऐकायला मात्र यांना वेळ नाहीये. सगळ्याला फक्त बैल सोडलेले असं काही बोलू नये आपण कुणाला. सगळ्याला विनंती केली, आले नाही, हरकत नाही. पक्षाला अनेक भेटलो आम्ही, काँग्रेसला भेटलो, काँग्रेसनं पाठिंबा दिला. राष्ट्रवादीला भेटलो, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. बीजेपीच्या लोकांना भेटलो, गोपीनाथ नवरेंनी आम्हाला सांगितलं की आमचा पाठिंबा आहे. लगेच काल भुजबळांच्या बरोबर मिटिंगला, शिवसेनेला पण आम्ही भेटलो. त्यांचं काय तळ्यात मळ्यातलं काय संपन्न आहे. आमच्या सुनील रावला बोललो मी, बागुलांना, बहुतेक तुम्हाला नोटीस येणार दिसतीये. जय महाराष्ट्र करावं लागतोय की काय कुणालडोय. सुनील राव इथं आहेत शिवसेनेचे. ज्या रायगड जिल्हा परिषद, ज्या रायगडचा जयंत पाटील त्या बैठकीला होता, त्या रायगडचे कमीत कमी तर 25,000 लोक असतील. 25,000. नुसतं रायगड नाही, आमचा येवला सुद्धा आहे इथं माणिकरावच्या रूपानं. काय माणिकराव, आणि सगळ्याला सांभाळणं बारामती पण आहे. कोण नाही इथं. मला आश्चर्य वाटतंय, पक्ष पाठिंबा देत आहेत पण सरकार करत नाहीये. काँग्रेसनं पाठिंबा दिला, राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला, पण सरकार कुणाचं आहे. एका बाजूला बाकीचे सगळे पक्षाचे पुढारी एक बोलतात आणि आतून वेगळं वागतायत. काहीतरी निर्णय निश्चितपणाने घ्यावा लागेल आपल्याला. ताई, तुम्ही तुमच्या नेत्याला जाब विचारला पाहिजे. तुम्ही निवडून येता, त्याच्यामध्ये आमची सुद्धा मतं असतात, हे लक्षात ठेवा. जे जे कुणी आमच्या आरक्षणाच्या आडवं येईल, विरोधामध्ये येईल, त्यांना आडवं करण्याचं काम आपल्याला निश्चितपणाने करावं लागेल. निश्चितपणाने. आणि म्हणून माझ्या अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगणं आहे, घोडा मैदान जवळ आलेलं मित्रांनो, आपण सगळेजण राज्यातल्या कानाकोपऱ्यातून इथे आलात
आरक्षणाच्या आशेसाठी आलात. विलासराव देशमुख असताना आणि आर पाटील असताना या आरक्षणाला चांगलं चालना देण्याचं काम त्यांनी केलं. अशोकरावजी चव्हाण सुद्धा मला जवळपास 1-2 दिवसानं सांगतायत, 2 दिवस झालं तरी आमचं बोलणं असतं, भेटही असती. प्रत्येक वेळेस सांगतायत की विनायकराव मला हा प्रश्न सोडवायचा आहे, हा प्रश्न मार्गी लावायचा आहे. पण जवळपास 1.25 महिन्यामधून 3 बैठका घेतल्या आणि त्या 3 बैठकीच्या नंतर परवाच्या दिवशी बापट अहवाल जो तुमच्यावर अन्याय करणार होता तो वापस पाठवायचं काम त्यांनी केलं. 1.25 महिना लागला त्याला, 1.25 महिना. आता निवडणुका लोकसभेच्या जवळ आल्यात आणि जास्त वेळ नाही त्याला, फक्त जास्तीत जास्त 1 महिना आहे. या 1 महिन्यामध्ये तुम्हाला आरक्षण मिळवून घ्यायचंय. तुम्हाला जर असं वाटत असेल शासनाला की बापट आयोगाचा हा अहवाल आता फेटाळला आणि सराफ आयोगाकडे पाठवला म्हणजे आपण मोकळे झालो, अहवाल आलाच नाही, आता आम्ही काय करावं, आपल्या हातात काय आहे, असं जर सांगून तुम्ही वेळ काढूपणा केला तर हे आम्ही चालू देणार नाही, अजिबात चालू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत काही झालं, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, त्याच्यात तडजोड अजिबात होऊ शकत नाही. नाही तर मराठा हा आमच्या इतर लहान भावासारखा ओटात एक आणि पोटात एक आणि तोंडात एक आणि डोक्यात एक असलं काही त्याला जमत नाही. सरळ सोट स्वभाव आहे. 1 गाव 2 तुकडे. आणि जर तुम्ही दिलं नाही या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आरक्षण तर उद्याच्या लोकसभेमध्ये तुमच्या लाखो बांधवांच्या उपस्थितीमध्ये सांगतो की आपल्याला 1 गाव 2 तुकडे निवडणुकीमध्ये हे करावंच लागतील, दुसरा पर्याय अजिबात आपल्या पुढे नाही. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना सांगतोय, स्पष्टपणाने सांगतोय की येत्या आज 1 तारीख आहे, आज 1 तारीख आहे, येत्या 16 तारखेला 16 तारखेपर्यंत आम्ही शासनाला वेळ देतोय. 16 तारखेपर्यंत आम्ही वेळ देतोय आणि 16 तारखेपर्यंत जर शासनानं या संदर्भात नाही हालचाल केली तर सर्व तालुक्याच्या ठिकाणी आमचे रस्ता रोको कार्यक्रम होतील, सगळे रस्ता रोको कार्यक्रम होतील सगळीकडे. त्याच्या उपर सुद्धा जर दाग नाही आली शासनाला, त्याच्या उपर जर दाग नाही आली शासनाला तर येत्या 23 तारखेला त्याच्यानंतर एक 7 दिवसानं 7 फेब्रुवारीला आमच्या काही भगिनीनं, एक 10-12 भगिनीनं मंत्रालयावर धडक मारली होती आणि कशी मंत्र्याची पाचावर केली होती माहिती आहे. उद्या या राज्यातले सगळे आमचे मराठा बांधव आणि तरुण रक्ताचे, हे थंड झालेलं नाही रक्त,
आता उसळी मारायला लागलेले, पेटलेलं आहे, तापलेलं आहे. आणि हे रक्त मंत्र्याच्या आता घरामध्ये जाऊन कोंडून नाही घेणार, तर ज्या ज्या ठिकाणी मंत्री सापडतील त्या त्या ठिकाणी 23 तारखेच्या नंतर त्यांना कोंडण्याचा कार्यक्रम होईल, कोंडून ठेवण्याचा कार्यक्रम होईल. याची जास्त जबाबदारी सांगली जिल्ह्यावर आहे. जास्त वैभवराव वाळवा तालुक्यावर आहे. हा, आणि म्हणून मी एकच सांगतो, 16 फेब्रुवारीला सगळ्यांनी रस्ता रोको करायचा. 23 फेब्रुवारीला मंत्र्यांना कोंडून ठेवायचा काम करायचा. आणि त्या उपर सुद्धा जर नाही झालं तर मग मात्र शेवटची लढाई जी असेल ती आरपारची लढाई असेल. याच्यामध्ये कुणीही संपलं तरी मागे अजिबात फिरायचं नाही, हे तुम्हाला ठामपणाने सांगतो. एकच सांगतो, मी आवर्जून आपल्याला एक सांगतो, एकच फक्त सगळ्या माझ्या बांधवांनो, एकच फक्त लक्षात घ्या. आपण अनेक कोणत्याही पक्षाचे असात, मी तर काय कोणता पक्ष आहे आणि कोणता नाही याची फार आता चिंता मी सोडून दिली सगळी. कारण मला मराठा समाजाचं काम करतो म्हणूनच अनेक गोष्टी बाजूला सुद्धा ठेवायचं काम केलं, हरकत नाही. पण एक सांगतो,